हॅलो नमस्कार, मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मैत्रिणींनो, आता फेस्टिवल्स येत आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर दिसायला हवं। त्यासाठी आता या फेस्टिवल्समध्ये पार्लरमध्ये जायची अजिबात पण गरज नाही। तर मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर असा घरगुती फेस पॅक मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूपच गोल्डन ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो। तर नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि प्रत्येकच महिलेला सुंदर दिसावंसं वाटतं। प्रत्येकालाच वाटतं की आपण सगळ्यात अधिक जास्त सुंदर दिसायला हवं, आपली त्वचाही खूप सुंदर दिसायला हवी। तर चला, त्यासाठीच मी तुमच्यासोबत अगदी सुंदर रेमेडी आज शेअर करणार आहे। तर नक्कीच खूपच ही इफेक्टिव्ह रेमेडी तुमच्यासाठी राहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया। त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे। तुमच्या चेहऱ्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकतात। जर का तुम्हाला हातापायांना किंवा मानेला देखील लावायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी थोडी जास्त घ्या। आणि मी जेही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते तर तुमच्या स्किनला सूट होतील त्या अनुसारच तुम्ही घ्या। तर तुम्ही मी जे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते त्या जागेवर तुम्ही दुसरे देखील इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करू शकता, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 ते 3 टीस्पून आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। जे आपण नॉर्मली घरामध्ये बेसन पीठ यूज करतो ते आपल्याला घ्यायचं आहे। आणि कॉफी पावडर हे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल राहतं, नसेल तर मार्केटमध्ये इझिली ते भेटतं। तुमच्या स्किनला कॉफी पावडर सूट होत असेल तर नक्की याच्यामध्ये कॉफी ॲड करा। तर या ठिकाणी मी अर्धा टीस्पून एवढी कॉफी पावडर याच्यामध्ये घालते आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की थोडं जी माझ्याकडे कॉफी आहे ते थोडं दाण्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आहे, थोडी जाडसर आहे। तर त्याला दूध ॲड करून मला छान असं ते मिक्स करावं लागणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला रॉ मिल्क लागणार आहे, म्हणजे कच्चं दूध लागणार आहे। दूध तुम्ही या ठिकाणी कुठलंही घेऊ शकतात, फक्त कच्चं दूध घ्या। तर आपल्याला यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढं दूध ॲड करायचं आहे। आणि जास्त घट्टही आपल्याला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे, नॉर्मलच ठेवायची आहे। तर जास्त घट्ट फेस पॅक कधीही चेहऱ्याला अप्लाय करायचा नाही, कारण तो लवकर ड्राय होतो आणि आपली स्किन ही ओढली जाते, त्यामुळे सुरकुत्या पडायचे खूपच जास्त चान्सेस असतात। तर या ठिकाणी जर का तुम्हाला कॉफी पावडर सूट होत नसेल किंवा दूध सूट होत नसेल तर या जागेवर तुम्ही दही ॲड करू शकतात किंवा हळद ॲड करू शकतात। तर तेही अधिकच बेस्ट राहतं। जर का तुम्हाला कॉफी सूट होत असेल तर नक्की कॉफी पावडर या फेस पॅकमध्ये ॲड करा, कारण कॉफी ही आपल्या स्किनसाठी नॅचरल एक्सफोलिएटचं काम करते। आपली त्वचा ही त्यामुळे छान अशी अप्रतिम स्वच्छ होते, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स किंवा टॅनिंग रिमूव्ह व्हायला मदत होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की छान असं आपला फेस पॅकचं बॅटर हे तयार झालेलं आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला राहू द्यायची आहे। तुम्ही दर आठवड्यातनं एकदा जर का हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला तर मी गॅरंटी घेते की तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच सुंदर असा ग्लो येणार आहे। तुमच्या चेहऱ्यावरचा जो काळपटपणा आहे किंवा टॅनिंग आहे, उन्हामुळे जी टॅनिंग आलेली असते किंवा वांगाचे डाग असतात ते रिमूव्ह व्हायला देखील खूपच जास्त मदत होते। तर चला, या ठिकाणी हा अप्लाय कसा करायचा ते आपण बघून घेऊया। तर आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅक लावण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण चेहरा आपला जर क्लीन नसेल तर आपला जो फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावलेला असतो तो अजिबात पण त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होणार नाही, पाहिजे तसा ग्लो आपल्याला येणार नाही किंवा रिझल्ट येणार नाही। त्यासाठी कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा आपला स्वच्छ असणं खूपच जास्त गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा फेसवॉश यूज करू शकतात आणि किंवा क्लिंजरच्या साहाय्याने तुम्ही पूर्ण चेहरा क्लीन करून घ्या। तर या ठिकाणी चेहरा मी स्वच्छ धुवून घेतलेला होता, त्यानंतर हा फेस पॅक मी चेहऱ्यावर अप्लाय करते। 2 ते 3 लेयरमध्ये आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे। 1 लेयर थोडी ड्राय झाल्यानंतर सेकंड लेयर आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि फेस पॅक आपल्याला अजिबात पण वाया घालवायचा नाही, पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित असं लावायचं आहे आणि मानेला देखील आपल्याला हा फेस पॅक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे।
तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय की मी थोडी पातळच ठेवलेली आहे। यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्याला छान असा ग्लो येतो आणि 15 मिनिटामध्ये व्यवस्थित असा फेस पॅक हा जास्त ड्राय देखील होत नाही आणि पूर्ण ओला देखील नाही राहत। तर यामुळे आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित असा ग्लो यायला मदत होते आणि चेहरा आपला किंवा त्वचा ही खूपच जास्त सॉफ्ट होते। तर तुम्ही बघू शकताय की मी छान प्रकारे पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक हा अप्लाय करून घेतलेला आहे। तर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हा ड्राय होऊ द्यायचा आहे। पूर्ण देखील आपल्याला फेस पॅक ड्राय होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर त्वचा ही आपली ओढली जाते। तर तुम्ही बघू शकता की पूर्ण मी फेस पॅक ड्राय होऊ दिलेला नाही किंवा कोरडा झालेला नाही आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला हात ओला करायचा आहे किंवा हातामध्ये पाणी घेऊन चेहऱ्याला आपल्याला असं मसाज करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला छान असं स्क्रबिंग होईल किंवा आपली त्वचा ही एक्सफोलिएट होईल आणि पूर्ण डेड स्किन रिमूव्ह व्हायला देखील मदत होते। तर 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी मी आता मसाज करून घेते आणि मग थंड पाण्याने आपल्याला हा फेस वॉश करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय की ग्लो किती सुंदर आलेला आहे। तर पूर्ण डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे आणि लगेचच आपल्याला इन्स्टंट ग्लो याच्यामुळे बघायला मिळतो। नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि दर आठवड्यातनं एकदा नक्की हा फेस पॅक यूज करा। नक्की तुम्ही या फेस पॅकचे फॅन होणार एवढा इफेक्टिव्ह हा फेस पॅक आहे किंवा फेस मास्क आहे आणि इझिली आपल्या घरामधल्या वस्तूंपासून हा आपण तयार करू शकतो। तर यानंतर आपल्याला चेहऱ्यावर स्किन केअर करायचं आहे। कुठलीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करणं खूपच जास्त गरजेचं असतं। मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही, यामुळे आपली त्वचा ही हायड्रेट राहते आणि आपल्या चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल राहण्यासाठी देखील खूप मदत होते। मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला छान असं चेहऱ्याला मसाज करून घ्यायची, जेणेकरून आपल्या त्वचेवरील किंवा चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन छान व्हायला मदत होते। तर डोळ्यांच्या भागाला सुद्धा छान अशी मसाज करायची जेणेकरून डार्क सर्कल हे आपले कमी होतात। तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो आलेला आहे आणि त्वचा ही खूपच जास्त सॉफ्ट झालेली आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला किंवा ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच नैसर्गिक उपाय मी घरगुती उपाय तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि आपल्या स्किन केअरमध्ये लिपस्टिक किंवा लिप बाम लावायचं कधीही विसरायचं नाही, यामुळे आपला लूक खूप सुंदर दिसत असतो। चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत, तोपर्यंत बाय।